करू. साहेब असं कधी झालंय का तुम्ही एखाद्या गावात गेला एखादी मजाक करायला ते तुमच्या अंगावर धावून आलं येतात घाण घाण शिव बी देतात आम्हाला, सहन करता सण करावं लागतं आम्हाला. केलं पाहिजे. सर मारले बी सण करावं लागतं, शिव दिले बी सण करावं लागतं साहेब आम्हाला. तुमच्या संग एखादा प्रसंग झालाय का असं झालंय कधी मागच्या 5-7 वर्षातच झाला कुठला सांगा नाही बरं का. एकदा इकडे सांगली जिल्ह्यात गेलो, हं. तिथे फिरलं असं एक घर होतं, हं. दारात गेलो. हं. मग तिथे तुमच्यासारख्या जेवाय बसल्यात. हं. चला म्हणलं साहेब आलेत म्हणलं. हं. साहेब आले म्हणलं मला तुला कोणी सांगितलं मला अंडायच्या इथे यायचं, हं. कोणी सांगितलं म्हणलं आम्हाला आमचा धर्म आहे म्हणलं, हं. तुमचं शिवाय समज काय म्हणलं आम्हाला, हा बरं. तुम्ही द्या अगर ना द्या, आमचे तुमचे बळजोर नाही, दिलं जीव नाही दिलं चाल पुढं. हं. मग एक शिवून 2-4 शिवे दिले त्याने, हं. त्याची आई त्याला खावळली. हं. म्हणले संतोष म्हणले हा यांचा धर्म आहे म्हणले, हं. दे नाही तर नको देऊ, शिव देऊ नको म्हणले, हं. आणि त्यांच्या धर्माच्या आड तो म्हणू नको. उद्या तुझ्या कर्मात ते आलं असतं तू काय केलं असतं म्हणले, हा अगदी बरोबर. तुझ्या कर्मात ते आलं असतं तू काय केलं असतं, मी कशा केलं असतं म्हणला ते. हं. म्हणले पप्पा आला त्याचा, हं. एवढे घमंडीने गर्व करू नको म्हणला, त्याचे व्यवसाय तो करणार मला, हं. आणि त्याचं पोट जगतं मला, हं. बायका पोरं नेऊन खोंगा खोंगा करून ते जगवतो मला, आणि आपल्याला शेती दिलेली आहे मला, हं. आणि त्याला झोळी दिलेली आहे मला. हं. आणि आपल्या ठिकाणी त्याला शेती दिली असते आणि आपल्याला ती दिली असतं, आपण त्या दारात गेलो असतो म्हणून. नसतं.